नमस्कार, मी ओम चव्हाण. आम्ही ज्ञानप्रबोधिनीच्या विज्ञान दलातर्फे या डिसेंबरमध्ये एक विज्ञान शिबिर घेऊन येणार आहोत. या शिबिरामध्ये होणार काय असं बऱ्याच जणांना प्रश्न असतो, त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. बेसिकली हे शिबिर हे इन्व्हेस्टिगेटरी रिसर्च मेथोडॉलॉजी मुलांना शिकवण्यासाठी आम्ही करतो आहोत. शिबिराचे टेक्निकल डिटेल्स आणि हे सगळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळतील. शिबिरामध्ये काय काय शिकवणार आहोत की तुम्हाला इनोव्हेशन करायचं आहे, तुम्हाला कुठल्या तरी फॉर्म्युलाचा स्वतःहून शोध लावायचा आहे, तर मुलं कसे लावतील ह्याच्यासाठी कसा विचार करायला लागेल हे आम्ही या शिबिरामध्ये मुलांना शिकवणार आहोत. बेसिकली काही स्किल्स असतात जे PhD पर्यंत जे सगळे रिसर्च करत असतात, वेगवेगळे शास्त्रज्ञ जे रिसर्च करत असतात, तीच पद्धत आम्ही मुलांना आत्ता त्यांच्या शाळेच्या वयामध्ये शिकवणार आहोत. वेगवेगळे स्किल्स लागतात त्याच्यासाठी. ऑब्झर्वेशन, क्वेश्चनिंग हे स्किल्स असतील किंवा व्हेरिएबल ॲनालिसिस, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स आणि डेटा ॲनालिसिस असे काही स्किल्स असतात. हे सगळं आम्ही शिकवू. 5 दिवसांमध्ये मुलं एका प्रोजेक्टवर काम करत असतील आणि त्या प्रोजेक्टसाठी प्रत्येक 4 मुलांसाठी एक दादा हा त्यांचा मेंटॉर म्हणून असेल आणि शेवटच्या दिवशी त्यांचा ते रिसर्च मांडणं असा तो भाग असेल. तर हे सोडून फक्तच अभ्यास किंवा फक्तच काम असणार आहे का, किंवा फक्त एवढं प्रोसेस किंवा प्रोजेक्टबद्दलच आम्ही शिकवणार आहोत का, तर तसं नाही आहे. या 5 दिवसांमध्ये अजून बऱ्याच गोष्टी शिकवणार आहोत, ते सुद्धा समजून घेऊयात. सो या शिबिरामध्ये आपण सायंटिफिक मेथोडॉलॉजी शिकण्या पलीकडे आपण काही लॅब एक्सपेरिमेंटसुद्धा करणार आहोत, फील्ड ट्रिपसुद्धा असणार आहेत. आपण माशाचं डायसेक्शन असं काहीतरी आपण करतो, म्हणजे ॲक्च्युअल बॉडी पार्ट्स कसे असतात, माशाला कोणते कोणते पार्ट्स असतात, गिल्स कसे असतात, तर हे ॲक्च्युली दाखवणं हे सुद्धा एक लर्निंगचा भाग असतो आणि ते आपण कंडक्ट केलं जातं. प्रत्येक दिवशी 1 तास हा कम्प्लिटली रिझर्वड असतो खेळासाठी. तर आता आपण जशी सगळी शिबिराची माहिती घेतली, तर आता आपण त्याच्या टेक्निकल डिटेल्समध्ये जाणार आहोत. तर सर्वात पहिलं तर हे शिबिर आहे कोणासाठी, तर 8वी ते 10वीमध्ये जी मुलं आहेत बॉईज, तर त्या 8वी ते 10वीतल्या मुलांसाठी हे शिबिर असणार आहे. हे शिबिर 25 ते 29 डिसेंबर दरम्यान 2 ठिकाणी होणार आहे. तर सर्वात पहिलं ठिकाण म्हणजे ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सदाशिवपेठ आणि दुसरं ठिकाण म्हणजे परांजपे विद्या मंदिर कोथरूड. तर दोन्ही ठिकाणी आपलं शिबिर जे आहे ते सगळं सेम कंटेंट आणि सगळ्या गोष्टी सेमच असणार आहेत. फक्त आपल्याला जी लोकेशन कन्व्हिनियंट असेल तिथे आपण रजिस्टर करू शकतो. रेसिडेन्शियल कोणासाठी आहे, समजा कोणी पुण्याबाहेरून जर येत असेल तर त्यांच्यासाठी आपण राहण्याची सोय करू आणि खाण्याची देखील सोय करू. जे पुण्यावरूनच ये जा करणार असतील तर त्यांनी सकाळी 8ला येताना नाश्ता करून यायचा आहे आणि दुपारच्या जेवणाचा डबा आपल्यासोबत घेऊन यायचा आहे आणि संध्याकाळी जी चहा आणि नाश्त्याची सोय असेल ती आपल्याकडून पुरवण्यात येईल. तर या शिबिरासाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर याचा एक Google फॉर्म असेल जो तुम्ही त्याच्यावर रजिस्टर करू शकता. तर जर तुम्ही कोणाचे पालक असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही टीचर्स असेल तर एस्पेशली तुम्ही करा, कारण ही एक जागा आहे जिथं तुम्ही विज्ञान पण शिकताय आणि विज्ञान तुम्हाला करायला पण मिळतं. तर हा अनुभव घेण्यासाठी नक्की रजिस्टर करा. धन्यवाद.